पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेजचे योग आपण कसे पाहत असतो त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अशा कोणत्या ग्रहांची युती असते की जी लव्ह मॅरेज करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिला म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये लव्ह मॅरेजचे योग कसे पाहिले जातात. जर तुमच्या सप्तम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीकडे 5व्या स्थानाचं जर कार्य असेल तर तुमच्या पत्रिकेत लव्ह मॅरेजचे योग असतात. आणि 5वं स्थान पण आपल्याला बघावं लागतं. जर 5व्या स्थानाकडे पण सप्तम स्थानाचं जर कार्य असेल तर पत्रिकेमध्ये 100% लव्ह मॅरेजचे योग असतात. याशिवाय आणखीन एक ग्रह युती आहे ती म्हणजे शुक्र आणि मंगळ यांची युती जर तुमच्या पत्रिकेमध्ये असेल तर तुमच्या पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेज होण्याचे योग असतात. कारण शुक्र ग्रह हा प्रेमाचा कारक आहे, शुक्र ग्रह हा लक्झरियस लाईफचा कारक आहे, शुक्र ग्रह हा सौंदर्याचा पण कारक आहे आणि मंगळ हा ग्रह आक्रमक आहे. मंगळाला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शुक्र आणि मंगळाची युती जर असेल तर ती तुम्हाला लव्ह मॅरेजसाठी अतिशय सकारात्मक असते. ज्यांच्या पत्रिकेत शुक्र आणि मंगळाची युती असते यांच्या आयुष्यामध्ये लव्ह मॅरेज झालेलं असतं. आणि अशा लोकांचं ज्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि मंगळाची युती आहे त्यांना लव्ह मॅरेजचे योग असतात. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी किंवा विवाहविषयक मार्गदर्शनासाठी तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.